जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। शिवसेना पक्ष हा 12 महिने ग्राउंडवरती उतरून कार्य करत असतो। त्यामुळे फक्त इलेक्शन समोर ठेवून बाहेर येणारे हे आमचे लोक नाही आहेत। हे 80% समाजकारण आणि 20% राजकारण या तत्वावरती चालणारा, बाळासाहेबांच्या विचारावरती चालणारा हा पक्ष आहे। त्याचप्रमाणे शिवसेना पक्षाचे आमचे जे मुख्य नेते आहेत सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याबद्दलही आपण जर बघितलं, मागचा जो महाराष्ट्राचा इतिहास जो आपण बघितला मागच्या काही निवडणुकींचा, त्याच्यामध्ये शिवसेना पक्षाचा जो स्ट्राईक रेट होता हा सगळ्यात जास्त होता। आणि त्याचप्रमाणे हे जे आता महानगरपालिकांची निवडणुका जे आता आपण बघत आहोत त्यामध्ये खास करून उल्हासनगर शहर असेल, उल्हासनगर शहराची महानगरपालिका असेल, याच्यामध्ये आमची संख्या असेल, शिवसेना पक्षाची असेल, त्याचबरोबर आमच्यासोबत जे काही इतर पक्ष आमच्यासोबत जोडलेले आहेत, सन्मान्य खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जे विकास कार्य हा संपूर्ण शहरामध्ये केलेलं आहे, फक्त उल्हासनगर शहरापुरतं मर्यादित नसतं, संपूर्ण ठाणे जिल्ह्यावरती विशेष लक्ष एक आमच्या सन्मान्य खासदार साहेबांचं आहे। त्या दृष्टीने कार्य आम्ही आमच्या पक्षातर्फे आमचा प्रत्येक सदस्य, आमचा कार्यकर्ता दिवस रात्र एक करून काम करत असतो। त्यामुळे कोणीही आम्हालाही हलक्यात घेण्याचा प्रयत्न करू नये। आम्ही जो आहोत, आम्ही आमच्या पद्धतीने उल्हासनगर महानगरपालिकेवरती एक हाती शिवसेनेचा झेंडा फडकवण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे। त्यामुळे युतीचा काही प्रश्न असेल किंवा अजून काही गोष्टी असतील, त्यामुळे आमचे जे सन्माननीय वरिष्ठ नेते असतील, आमच्या शहराचे सन्माननीय महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी साहेब असतील, त्याचप्रमाणे अरुणजी आसन साहेब असतील, आमचे बुलर महाराज शहर प्रमुख असतील, त्याचप्रमाणे आमचे जिल्हा प्रमुख सन्माननीय गोपाळजी लांडगे साहेब किंवा आमचे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब आणि आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जो पुढची रणनीती असणार आहे ते करणार आहोत। फक्त आमची एक विनंती, एक कार्यकर्ता म्हणून एक विनंती असेल की दिवस रात्र आम्ही एक काम करत असताना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनाही कुठे अन्याय होऊ नये। त्यामुळे आमचाही कुठेतरी जो पक्षाने आणि सर्व सन्मान्य सदस्यांनी आमचा विचार करावा हीच आमची अपेक्षा आहे। धन्यवाद। मी आपल्या माध्यमातून असं सांगू इच्छितो की गेल्या 8-9 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाहीत आणि तेव्हापासून शिवसेनेचे कार्यकर्ते, प्रबळ कार्यकर्ते, त्यांनी अतिशय समाजकार्य आणि धार्मिक कार्य केलेलं आहेत, लोकांमध्ये गेलेले आहेत, लोकांची सेवा केलेली आहे। मग त्यामुळे त्या अनुषंगाने त्यांची अतिशय माफक अशी आणि अतिशय प्रबळ अशी इच्छा समाजकार्य करण्याची आहे। ते समाजकार्य जर करायचं असेल तर नगर महापालिकेची निवडणूक ही अतिशय त्याचं चांगलं एक माध्यम आहे आणि त्या माध्यमातून नगरसेवक म्हणून निवडून गेल्यानंतर समाजाचं कार्य, प्रभागाचा विकास होऊ शकतो आणि त्यामुळे जर युती झाली तर सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळणार नाही। त्यासाठी त्या अनुषंगाने आता तरी अशी माफक इच्छा असून युती होऊ नये, कारण युती न झाल्याने ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्याला विकास काम करण्यासाठी, सामाजिक काम करण्यासाठी चालना मिळेल आणि तो अधिकाधिक प्रोत्साहनतेने काम करू शकेल, ही एवढी माफक इच्छा आहे। तरीसुद्धा जर आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जसा आदेश दिला तसं आम्ही काम करू। त्याबद्दल जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।